नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। राणेंच्या मेडिकल कॉलेजला उद्धव ठाकरेंनी दिली एका क्षणात मंजुरी। बिनबुडाचे करू नयेत आरोप, खासदार विनायक राऊत यांचा टोला। महामानवाच्या निवासस्थानाची अज्ञातांकडून तोडफोड आणि कणकवलीत गटार झाली खुली। सिंधुदुर्ग लाईव्हचा इम्पॅक्ट। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। सरकार बरखास्त करा अशी मागणी करणाऱ्या नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव किती वर्ष प्रलंबित होता, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या मेडिकल कॉलेजला एका क्षणात सही करून मंजुरी दिली। राणे यांनी उभ्या आयुष्यात एकदा तरी विरोधकांचं काम करण्याचा प्रयत्न केला होता का, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी केलाय। माननीय नारायण राणे यांनी काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर अगदी आरोप केलेले आहेत, भरपूर आरोप केलेले आहेत आणि ते आरोप करत असतानाच वस्तुस्थितीचं भान न ठेवता एका कर्तबगार अशा मुख्यमंत्र्यांवर त्यांनी आरोप केलेले आहेत। पण आम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर आरोप करून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर आरोप करून पुन्हा एकदा कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या गुडविल मध्ये जाण्याची काही संधी मिळते का, आपलं राजकीय पुनर्वसन करण्याची काही संधी मिळते का, हे पाहण्याचा केविलवाना प्रयत्न नारायणराव राणेंनी केलेला आहे। अर्थात 4 दिवसापूर्वीच भारतीय जनता पक्षाची राज्य कार्यकारिणी जाहीर झाली। आम्हाला कल्पना आहे की नारायणराव राणे अगदी म्हणजे आतुरतेने वाट बघत होते, त्यांची राज्य कार्यकारिणीमध्ये कुठेतरी वर्णी लागेल, महत्वाची पक्षीय जबाबदारी काहीतरी मिळेल। परंतु भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी त्यांना त्यांची अपेक्षा पूर्ण केलेली नाही, त्यांची मागणीकडे झुकूनही पाहिलेलं नाही आणि केवळ एक राज्य कार्यकारिणीमध्ये कोणतेही स्थान मिळालेलं नाही, एक निमंत्रित सदस्य म्हणून ठेवलेला आहे, जसे इतर ठेवतात तसे इतर 78 प्रमाणे इतर 78 माणसं जे आहेत निमंत्रित, त्याच्यामध्ये नारायणराव राणेंचा समावेश झालेला आहे। हे आम्हाला वाईट वाटलं की एवढा मोठा माणूस, त्यांना कुठेतरी भारतीय जनता पक्षाने पुनर्वसन त्यांचं करायला पाहिजे होतं। परंतु भारतीय जनता पक्षाची मंडळी हुशार आहेत, उगाच नसती ब्याद आपल्या पदरात पाडून घेण्याच्या कामामध्ये ते पडणार नाही आणि म्हणून त्यांची जागा दाखवली गेली आहे। म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांना जी जागा त्यांची दाखवली त्याचा सूड म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या विरुद्ध पत्रकार परिषद घेऊन वाटेल तेवढे आरोप करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। अर्थात या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सांभाळत असताना माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी देशातल्या पहिल्या 5 क्रमांकाच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये ह्या महाराष्ट्राचं नाव कायम ठेवलेलं आहे। स्वतःचं नाव नाही तर महाराष्ट्राचं नाव कायम ठेवलेलं आहे। अर्थात जवळजवळ 2.5 कोटी लोकसंख्या असलेली मुंबई, त्याचा कोरोना म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवत असताना, महाराष्ट्राचा कोरोना रेट कंट्रोलमध्ये ठेवत असताना महाराष्ट्राने जी प्रगती केलेली आहे ती देशाच्या केंद्रीय पथकाने त्याचं कौतुक केलेलं आहे। काल धारावीमध्ये तर फक्त 1 पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेला आहे। धारावी काय, वरळी काय किंवा मुंबईचा झोपडपट्टी विभाग काय, हा कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा त्याच्यावर म्हणजे करोनापासून दूर त्यांना त्या वस्तीला ठेवणं ही साधी गोष्ट नाहीये। पण ह्या केलेल्या कामगिरीचं कौतुक मी अभिनंदन करेन केंद्रीय आरोग्य पथकाचं। त्याने अत्यंत निपक्षपातीपणाने हे सर्व अभ्यासलं आणि महाराष्ट्राने किंवा वरळी पॅटर्न, धारावी पॅटर्न हा इतर देशामध्ये लागू करण्याचं सुद्धा त्यांनी
ठरवलं, एवढं चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये होतंय. अर्थात महाराष्ट्र म्हणजे काय साधं राज्य नाहीये. आज संपूर्ण देशामध्ये उत्तर प्रदेशामध्ये सर्वात जास्त RT-PCR लॅब आहेत 109 आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 106 RT-PCR लॅब आहेत. म्हणजे पंतप्रधानांच्या राज्याच्या बरोबर महाराष्ट्राने कोविड टेस्ट करण्याचं प्रयत्न केलेले, त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग सहित संपूर्ण कोकणामध्ये सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने खूप मोठं काम त्यांच्याकडून झालेलं आहे. त्याचबरोबर निसर्ग वादळामध्ये खास करून सांगू इच्छितो, आज माननीय नारायणराव राणे हे सांगतायत की मुख्यमंत्री फक्त मातोश्री पुरते राहिलेले आहेत, पण त्या मातोश्रीमध्ये असो किंवा सह्याद्रीमध्ये असो किंवा वर्षामध्ये बसून समाजातल्या प्रत्येक घटकाशी संवाद साधण्याचं काम आज ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे करतायत, त्याचं कौतुक नारायणराव राणेंनी करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा नाही. त्यांनी कोणाचं स्वतःपेक्षा इतरांना कोणाला चांगलं म्हटलंच नाही. मी तेवढा काय तो ब्रह्मज्ञानी आहे, बाकी इतर काय सगळे अडाणीच आहेत असे समजणारे ते आहे. त्यामुळे त्यांनी कौतुक करण्याची आमची अपेक्षा नाही. पण अनेक जण या महाराष्ट्राच्या कोरोनाच्या संदर्भात जे काही उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने सक्षम कामगिरी करते त्याचं कौतुक करतात. खास करून दिल्ली हे केंद्रशासित म्हणजे राज्य जरी असलं, केंद्राचा तिथे संपूर्ण वर्चस्व आहे आणि दिल्लीचा कोरोनावर सुद्धा काबू मिळवण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह हे स्वतः त्या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये आहेत, ते बघतायत. पण दुर्दैवाने आज दिल्लीने जवळजवळ 1,10,000चा आकडा क्रॉस केलेला आहे. मुंबई आमची 2.5 कोटीची आहे, दिल्ली जेमतेम 1 कोटीची आहे, परंतु दिल्ली जवळजवळ 1.25 लाखाच्या वर क्रॉस झाली आणि 2.5 कोटीची मुंबई अद्यापही ती कंट्रोल मध्ये आहे. आज बऱ्या होण्याचं प्रमाण सुद्धा मुंबईमध्ये नाही म्हटलं तरी 55% आहे. त्यामुळे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईला चांगल्या पद्धतीचा आरोग्याच्या दृष्टीने जे उपाययोजना केल्या जात आहेत, सर्व खाजगी डॉक्टर्स असतील, मग BKSCचं कोविड सेंटर असेल, NSCचं कोविड सेंटर असेल, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जागा मिळाली त्या त्या प्रत्येक ठिकाणी कोविड सेंटर आता उभं करून लोकांना झटपट उपचाराची सोय प्राप्त करून दिलेली आहे. आज नाही म्हटलं तरी शेकडो अँब्युलन्स आता तयार झालेले आहे. सुदैवाने सिंधुदुर्ग, रत्नागिरीला सुद्धा आता ते अँब्युलन्स पाठवणार, कोविड अँब्युलन्स पाठवणार आहेत. आणि त्यामुळे प्रथमच दुर्दैवाने कोविडचं संकट, महामारी ही आली असताना सुद्धा दुसरं संकट जे आलं होतं आपल्याकडे, निसर्ग, हे एवढ्या वर्षानंतर प्रथमच आलेले आहे. आणि निसर्गाने जी काय तिरपट केलेली आहे, मी स्वतः दापोली, मंडणगड या भागामध्ये 8 दिवस होतो, तिथे मदत करत होतो, त्यावेळेला पाहिलेलं आहे तिथे कशा पद्धतीने त्या निसर्गाचा जो रुद्रावतार होता तो आम्ही तिथे पाहिलेला आहे. आणि प्रथमच स्वतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा मान्य करतील की पहिलं लोकाभिमुख शासन असं आहे की जे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे चालवत आहेत. की आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत जवळजवळ एक घर पडलं की 90 की 91 हजार मिळायचे. आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी मागणी केली आणि प्रथमच 1,60,000 रुपये, 91,000चे 1,60,000 रुपये केले. ही काय साधी गोष्ट नाही. आता बाकीच्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते जनावर असेल, व्यापारी दुकानं असतील, शाळा असतील, टपऱ्या असतील, आणि कोणतीही परिस्थिती म्हणजे कोविडमुळे आर्थिक चणचण खूप आहे, तिजोरी मध्ये खूप कमी निधी जमा होतोय, हे कोणतंही कारण न सांगता त्या निसर्गग्रस्त, वादळग्रस्त लोकांना जे ज्या ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींकडून आणि लोकांकडून मागणी आली ती पूर्ण करण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे यांनी केलं. आणि त्याला महाविकास आघाडीच्या सर्वच मंत्री महोदयांनी, खास करून विशेष मी उल्लेख करेन अजितदादा पवार साहेबांचा, कोकणाच्या संदर्भात त्यांनी ज्या पद्धतीने आत्मीयता दाखवलेली आहे आणि मदत देण्याचं काम केलेलं आहे,
ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे की या देशामध्ये एक कार्यकुशल, लोकाभिमुख काम करणारा आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा एक मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळालेला आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे आहेत. तुम्ही अगदी हे सरकार बरखास्त करावं अशी मागणी केली असताना सुद्धा तुमच्या मेडिकल कॉलेजच्या ज्या काही अडचणी होत्या त्या पूर्णपणे दूर करून मेडिकल कॉलेजला ग्रीन सिग्नल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिलेला आहे 2 महिन्यापूर्वी. आता अगदी तुमच्या रुग्णालयामध्ये RT-PCR लॅब ठीक आहे, इकडून तिकडून आमदार निधी तुम्ही मिळवला, चालू करायला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शासकीय RT-PCR लॅब झाली, पण असं म्हटलं नाही की तुम्ही कशासाठी करताय. शासकीय निधी म्हणजे आमदारांचा निधी खासगी रुग्णालयामध्ये वापरताय. उद्या दुसरा कोणताही मुख्यमंत्री असता तर त्याच्यात ऑडिट फंड काढू शकले असते, परंतु हे न करता आरोग्याचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या 10 आमदारांकडून निधी आणलेला आहे का 5 आमदारांकडून निधी आणलेला आहे, 1 कोटी जाऊ दे, लोकांच्या उपयोगी येत असेल तर त्या मंजूर करून टाका अशा आदेश माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनीच दिलेले आहेत. याकडे कृपया नारायणराव राणे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुमचा तो स्वभाव आहे दुर्लक्ष करण्याचा आणि टीका करण्याचा, पण तरी सुद्धा तुमच्या टीकेकडे लक्ष न देता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यशस्वीपणे आपली राजवट पुरी करतायत. माननीय या देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्यासारख्यांचं मार्गदर्शन त्यांच्या पाठीशी आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा माननीय सोनियाजी, त्याचबरोबर राहुल गांधीजी यांचं सुद्धा चांगलं मार्गदर्शन त्यांना लाभतंय आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनातून हा महाराष्ट्र पुनश्च एकदा असा मजबूतीने उभा राहावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे करतायत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर 2 अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. यात घराच्या परिसरातील CCTV कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे, तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचं मोठं नुकसान झालंय. राजगृह हे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधलं होतं. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथं दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचं हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचं ठिकाण आहे. मंगळवारी 2 मातीफेरूंनी याची तोडफोड केली. यात त्यांनी घराबाहेरील CCTVचंही मोठं नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचं CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आलंय. आरोपींचा तातडीनं शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. सर्व जनतेस आवाहन करतोय की आपण शांतता ठेवली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की राजगृहावरती दोघ जणांनी CC कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ताबडतोबीने लक्ष घातलं. सर्वच अधिकारी त्या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. त्यांची चौकशी चालू आहे. अत्यंत चोख काम पोलिसांनी केलेलं आहे. तेव्हा सर्व तमाम जनतेने शांतता राखावी आणि राजगृहाच्या आजूबाजूला जमू नये अशी विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतोय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. कोरोनाच्या महामारीत एसटी प्रशासनानं उत्पन्न चालू राहावं यासाठी एसटीनं मालवाहतुकीचा निर्णय 72 वर्षांनंतर घेतलाय. लाल परीच्या नव्या निर्णयानं कोरोना काळात कोकणवासियांना मोठा दिलासा मिळालाय. पाहुयात आमचे देवगड प्रतिनिधी स्वप्नील लोके यांचा स्पेशल रिपोर्ट.
1948 साली पुणे ते नगर महामार्गावर एसटीची पहिली बेल फोर्ड गाडी धावली। कालांतरानं एसटीचा विस्तार होत गेला, ग्रामीण भागापर्यंत एसटी पोहोचू लागली। गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी म्हणून एसटी खऱ्या अर्थानं नावारूपास आली। आज देशासह जगावर उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या महामारीत असलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल 3 महिने एसटी आगारात तर चालक वाहक घरी बसून आहेत। कोट्यवधींचं नुकसान एसटीनं सहन केलं, पण आता थोडंफार तरी उत्पन्न मिळावं जेणेकरून चालक वाहक यांचे पगार तरी देता येतील, या एका उद्देशानं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं 72 वर्षांनी एक चांगला निर्णय घेतलाय, तो म्हणजे एसटीचे ट्रक करून माल वाहतूक करण्याचा। या महत्त्वपूर्ण निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। यापूर्वी एसटीच्या काही आगारातून आंबा वाहतूक देखील झाली होती, मात्र गाडी उपलब्ध नसल्यानं देवगडातून एसटीची माल वाहतूक सेवा सुरू झाली नव्हती। अखेर 29 जून पासून देवगड आगारातून देखील एसटीची माल वाहतूक फेरी सुरू झाली आहे। देवगड आगारातून एसटीच्या ट्रक मधून तळे बाजार ते भोगावती कोल्हापूर असे 300 चिऱ्यांची 9 टन वाहतुकीची पहिली फेरी झाली। या वाहतुकीला 4000 भाडे आकारण्यात आलं। त्यानंतर 30 जूनला तळे बाजार ते भोगावती पर्यंत 300 चिरे वाहतूक केली, त्यातून 4000 भाडे घेत त्यानंतर कोल्हापूर आगारात एसटी स्वच्छ करत कोल्हापूर मार्केट ते रत्नागिरी अशी कांदा लसूणची 10 टन लोड फेरी पूर्ण केली। त्यात 5350 भाडे। त्यानंतर पुन्हा हीच एसटी रत्नागिरीहून 10 टन सिमेंट घेऊन वैभववाडीमध्ये गेली, त्यात 8000 भाडे आकारण्यात आलं। वैभववाडी ही एसटी पुन्हा देवगडमध्ये दाखल झाली। तिच्या या मालवाहतुकीसाठी प्रति किलोमीटर 35 रुपये याप्रमाणे भाडे आकारण्यात येणार आहे। एसटीच्या या मालवाहतूक फेरीतून देवगड एसटी आगाराला 17350 इतकं उत्पन्न मिळालंय। लालपरीच्या नव्या लुकमुळे एसटीला एक नवी दिशा निश्चित मिळाली आहे। सध्या संपूर्ण जगभर कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने राप महामंडळातील प्रवासी वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे। त्यामुळे महामंडळामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना काम देणं कठीण जात आहे। या अनुषंगाने राप महामंडळाने प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने एक नवीन उपक्रम राबवलेला आहे, तो माल वाहतुकीचा। महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी माल वाहतुकीला महामंडळातर्फे सुरुवात झालेली आहे। त्याप्रमाणे सर्वतोपरी माल वाहतुकीचा स्वागत होऊन चांगला प्रतिसाद मिळत आहे। आपल्या महामंडळातून या उपक्रम राबवल्यापासून आजपर्यंत चांगली माल वाहतुकीची वाहतूक होत असून राप कर्मचाऱ्यांना कामगिरी मिळत आहे। अशी भागाची माल वाहतूक करायची असेल त्यांनी तो माल भरून द्यावा व ज्या ठिकाणी माल उतरवायचा असेल त्यांनी तो माल आपला उतरून घ्यावा, अशी स्कीम महामंडळाने राबवलेली आहे। 200 किलोमीटरपर्यंत माल वाहतुकीसाठी राप महामंडळाकडून एक चालक देण्यात येत आहे। अंतर जास्त असेल 200 किलोमीटरच्या पुढे तर सहाय्यक चालक म्हणून दुसऱ्या चालकाची निवड करण्यात आलेली आहे। एसटी महामंडळाने मालवाहतूक चालू केली आहे आणि ह्या माल वाहतुकीची सुरुवात आमच्या देवगड तालुक्यातूनच झाली, असं सुद्धा त्यांनी सभागृहासमोर माहिती देताना सांगितलं। देवगड तालुक्यातून शिरगाव येथून थेट चिरे हे कोल्हापूर जिल्ह्यात याची सुद्धा सुरुवात देवगड तालुक्यातूनच झाली। 2 दिवसापूर्वी चांदोशीवरून चिरे घेऊन ही माल वाहतूक एसटी थेट कोल्हापूर जिल्ह्यात गेली। कोल्हापुरातून ती गाडी खाली झाल्याच्या नंतर परत रत्नागिरीला रवाना झाली। रत्नागिरीवरून परत सिमेंटवरून ही गाडी वैभववाडीला खाली झाली। म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं नियोजन देवगड तालुक्यातल्या आमच्या या एसटी महामंडळाने केलेलं आहे। देवगड तालुक्यामध्ये प्रामुख्याने 2 एसटी डेपो आहेत, एक देवगड आहे आणि एक विजयदुर्ग आहे। दोन्ही डेपोंची तयारी आहे। त्यांनी सभागृहात माहिती देताना सांगितलं की भविष्यात जर कोणाला माल वाहतूक करायची झाली तर आमच्या सभागृहाला त्यांनी आवाहन केलेलं आहे की थेट तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही माल वाहतूक करण्यास सक्षम आहोत। आणि पर्यायी व्यवस्था म्हणजे त्यांचा जो रेट आहे तो पण रेट कमी आहे, सर्वसामान्य ग्राहकाला परवडण्यासारखा रेट आहे। जो गाडी माल भरून जाणार आहे त्याचा रेट असणार आहे प्रति किलोमीटर 35 रुपये आणि जी गाडी माल खाली करून रिटर्न येईल त्यावेळेचा रेट असणार आहे प्रति किलोमीटर 25 रुपये। म्हणजे सहजरित्या एखाद्या माल वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकाला हे परवडणारा जो गणित आहे, जास्तीत जास्त लोकांनी या एसटी माल वाहतुकीचा उपयोग करावा, असं मी आपल्या माध्यमातून देवगड तालुक्यातल्या नागरिकांना आवाहन करतो।
ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्योगनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99. प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी. तसंच याच इन्क्युबेशन सेंटरमार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळं नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत. अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क श्री सागर सईकर 9561 24 70 00. प्राध्यापक समीर वांगणकर 9421 63 78 03. प्राध्यापक सुयोग सावंत 9420 45 54 88. प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870.
श्री अनाजी सावंत 9422 63 38 21. श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग. स्टॉक किट्स, एससीसी, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कणकवली शहरातील रामेश्वर प्लाझामध्ये पाणी घुसून पूरस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षी देखील याच ठिकाणी पाणी तुंबून लाखोंचं नुकसान झालं होतं. हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या मुजोरपणाचा फटका पुन्हा एकदा येथील नागरिकांना बसलाय. याचा आढावा घेतलाय आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी. आपण आता आहोत कणकवली शहरातील रामेश्वर अपार्टमेंटमध्ये. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागं की इथं रामेश्वर अपार्टमेंट जे आहे कणकवली शहराच्या हायवे लगतच आहे पूर्णपणे. आणि ह्या रामेश्वर प्लाझामध्ये बघितलं आपण तर पूर्णतः पाणी जे आहे ते पुन्हा एकदा घुसलेलं आहे. गतवर्षी आपण बघितलं तर इथं पाणी घुसलं होतं जून महिन्याच्या अखेरीस. पूर्णतः बँक जी सारस्वत बँक जी आता आपणास दिसते पाठीमागं, त्या सारस्वत बँकेमध्ये सुद्धा आपणास पाणी जे काय आहे ते आतमध्ये घुसताना दिसते. कर्मचारी जे आहेत ते आतमध्ये पुराचं पाणी शिरलेलं जे आहे ते बँकेच्या बाहेर काढतायत. येथील सर्व व्यापारी गाडी आहेत या व्यापारी गाडीमध्ये पाणी गेलेलं आहे. आपण बघू शकतो आपण इथे आता पाणी गेलेलं आहे ते. गतवर्षी जूनच्या अखेरीस बघितलं आपण इथं तर पाणी पूर्णतः गेलं होतं आणि जवळजवळ काही लाखांची हानी जी होती ती इथं झाली होती. आणि त्यानंतर आपण बघितलं की 4 जुलै 2019 रोजी इथं हायवे उपअभियंता शेडेकर यांच्यावरती चिखलफेकीचा प्रकार जो होता तो सुद्धा घडलेला होता. आणि त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा पाणी घुसून इथं रामेश्वर प्लाझामध्ये हानी होण्याची पुनरावृत्ती जी आहे ती आत्ताच्या ह्या अतिवृष्टीमध्ये घडलेली आपल्याला दिसून येते. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी काही येथील रहिवासी आहेत. नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. काय नाव आपलं? नमस्कार, अशोक कदम. मी गेल्या वर्षी 30 जूनला ह्याच वेळेला 30 जूनला या ठिकाणी पाणी भरलेलं होतं. आणि त्यावेळी इथले जे रहिवासी आहेत किंवा इथले जे उद्योजक आहेत म्हणजे ज्यांचे व्यवसाय आहेत त्या सर्वांचं नुकसान झालेलं होतं. त्यावेळी कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई कोणालाही अद्याप मिळालेली नाही. यावर्षी तीच पुनरावृत्ती झालेली आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी ज्यावेळी पाणी भरलं होतं त्यावेळी आम्ही नगराध्यक्ष इथे तहसीलदार यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली होती. 2 दिवसामध्ये सगळं क्लिअर करतो म्हणून सांगितलेलं होतं, पण ते अद्याप काहीही क्लिअर झालेलं नाही. आणि हे जे झालेलं आहे ते या ठिकाणी जे हायवेचं काम चालू आहे त्या हायवेच्या ठेकेदारांनी जे ब्रिज बांधलेला आहे या ठिकाणी त्या ब्रिजच्या समोरचा जो भाग आहे जो गोकुळ हॉटेलच्या इथला त्या ठिकाणी जे छोटे पाईप टाकलेले आहेत त्या पाईपातून पाण्याचा विसर्ग होत नसल्यामुळे ही सगळी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे. आणि या ठिकाणी खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि इथल्या जे रहिवासी आहेत किंवा इथले जे कर्मचारी आहेत बँकेचे वगैरे त्यांचं सगळ्यांचं जनजीवन सध्या विस्कळीत झालेलं आहे. तर याबाबत शासनाने आणि हे जे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याही माणसाने या ठिकाणी काहीतरी व्यवस्था लवकर करावी अशी आमची अपेक्षा आहे. आपलं नाव कसं डॉक्टर? मी डॉक्टर मंदार नानल. आपण सुद्धा इथं डिस्पेन्सरी आपली? माझं इथं डिस्पेन्सरी आहे, होमिओपॅथिक क्लिनिक आहे. आणि गेल्या वर्षीसुद्धा आमचं बरंच नुकसान झालं होतं जूनमध्ये. आणि आता 2 दिवसापूर्वीसुद्धा असंच पाणी आलं होतं. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यावेळी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की आम्ही प्रायोरिटीने इथून काम करून घेऊ म्हणून. तिथनं ते पाणी जर निघत नाही आहे ते त्याची व्यवस्था सगळी करू असं म्हटलं होतं. पण त्याबाबत अजूनपर्यंत कुठली कारवाई काही झालेली नाही आहे. आणि पुन्हा आता 2च दिवसानंतर पुन्हा हीच अवस्था इथं झालेली आहे. तर आपण बघतोय की येथील नागरिक असतील म्हणा किंवा येथील व्यापारी असतील म्हणा, ह्या रामेश्वर प्लाझामध्ये यांची दुकानं असतील म्हणा, दवाखाने असतील म्हणा, ते इथं आर्जव करतायत की 2 दिवसांपूर्वी आम्ही नगरपंचायतला ही वस्तुस्थिती कळवलेली होती. आणि या संदर्भातच नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या दालनामध्ये दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी परमार आणि अन्य अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक झाली होती जवळपास महिनाभर
महिनाभरापूर्वीच येथील हॉटेल गोकुळधाम इथं जे पाणी तुंबतं त्यामुळे हा रामेश्वर प्लाझामध्ये त्याची पाणी मागे येतं आणि त्यामुळेच खरं म्हणजे हा पाणी जे आहे ते येथील व्यापारी गाळ्यांमध्ये जातं. अशा प्रकारचे गेल्या वर्षी जी काय होती ती पुष्टी झाली होती आणि त्याची पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये यासाठी नगराध्यक्षांनी गेल्या महिन्यामध्येच खरं म्हणजे आपल्या दालनामध्ये परमार असेल म्हणा, दिलीप बिल्डकॉनच्या किंवा अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी सुद्धा सूचना केली होती हॉटेल गोकुळधाममध्ये ज्यांचं निखिल हॉटेल आहे ते शंकरदास यांनी सुद्धा सूचना केली होती की गोकुळधाम समोर जे काही पाण्याचा निचरा होण्यासाठी जो नाला आहे त्या संदर्भात 1-2 मोठे पाईप तिथे घाला जेणेकरून वरून येणारं पाणी जे आहे ते नैसर्गिक स्रोतातून पूर्णपणे क्षमतेने वाहून पुढे जाऊ शकेल. ते पाणी मागे येणार नाही. परंतु करतो म्हणून सांगितलं दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी, परंतु पुन्हा एकदा येथील नगराध्यक्षांना आणि येथील स्थानिकांना त्रास देण्याचंच काम जे आहे ते दिलीप बिल्डकॉन हायवेचे ठेकेदार असलेले अधिकारी आणि हे करतायत. जोपर्यंत समस्या उद्भवत नाही तोपर्यंत त्या समस्येकडे पूर्णतः डोळेझाक जे असतील ते दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी करतात. हायवे ठेकेदाराची मुजुरी जी आहे ती कणकवली शहरातील रामेश्वर प्लाझामधील येथील व्यापारी असतील किंवा स्थानिक येथील नागरिक असतील यांना पुन्हा एकदा त्या मुजुरीचा अनुभव येतोय आणि नाहक त्यांना हा भुर्दंड सोसावला होतोय. गतवर्षी जवळपास 87 लाख अधिक नुकसान झालं होतं आणि त्याचीच पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावरती पुन्हा एकदा रामेश्वर प्लाझा हे इथलं ठिकाण आहे. राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. अतिवृष्टीमुळे कणकवली शहरातील रामेश्वर प्लाझा इथं गतवर्षी सारखी पूरस्थिती निर्माण झाली होती. याबाबत सिंधुदुर्ग लाईव्हनं लाईव्ह न्यूज दाखवताच नगराध्यक्ष समीर नलावडे आणि प्रभारी मुख्याधिकारी रमेश पवार यांनी तातडीनं हालचाल करत तुंबलेले गटार खुले करून घेतले. याचा आढावा घेतलाय आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी. आपण आता आहोत रामेश्वर प्लाझा कणकवली शहरामध्ये. जसं आपण बघितलं की अर्ध्या पाऊण तासापूर्वी आपण सिंधुदुर्ग लाईव्हवरती लाईव्ह न्यूज दाखवली होती. त्याच्यामध्ये रामेश्वर प्लाझामध्ये पाणी घुसलं अतिवृष्टी होऊन आणि त्यानंतर गतवर्षीची काय पुनरावृत्ती होण्याची भीती होती ती आपण दाखवली होती. येथील नागरिकांनी, येथील व्यापाऱ्यांनी, येथील डॉक्टरांनी सुद्धा आपलं म्हणणं मांडलं होतं. त्यानंतर या बातमीची तात्काळ दखल जी आहे ती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे आणि कणकवलीचे प्रभारी मुख्याधिकारी तथा कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी घेतली आणि तात्काळ या क्षणी त्यांनी दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना सामुग्रीशीत बोलवलं आणि आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे इथं आता दिसून येईल की इथं पाण्याचा निचरा होण्यासाठी JCBच्या माध्यमातून गटाराचं तोंड जे आहे ते खुलं केलेलं आहे आणि गटारातील पाण्याचा निचरा जो आहे तो आता होताना आपल्याला दिसतोय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे. समीरजी, काय सांगाल? परिस्थिती अत्यंत भीती व जवळपास भीतीदायक होत होती. गतवर्षीची पुनरावृत्ती होण्याची भीती होती, परंतु ती भीती आपण टाळलेली आहे, ती पुनरावृत्ती होणार नाही याची आपण दक्षता घेतली. काय सांगाल या संदर्भात? गेल्या वर्षी पाणी साठलं होतं, पण त्याच्यानंतर हायवे डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून हे होत नव्हतं. पण आता घाबरण्याचं कारण नाही आहे. मुख्याधिकारी साहेब आलेले आहेत, तहसीलदार साहेब आलेले आहेत आणि आपली कणकवली नगरपंचायतची सर्व यंत्रणा इथे आलेली आहे. JCB आलेला आहे. आपले जवळजवळ भर दिसते. वारंवार तक्रार केलेली आहे. मी आहे, स्थानिक आमदार हायवेचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत दिलीप बिल्डकॉनचे, वारंवार सांगून देखील ऐकत नव्हते. त्याच्यामुळे आज आम्हाला स्वतः उतरावं लागलं. मागच्या वेळी मीटिंग झाली होती, 2 दिवसात सर्व करून देतो म्हणून सांगितलं होतं, तरी देखील त्यांनी दिलेलं नाही. हा हायवे जरी शहरातून आला आणि हायवे आल्यामुळे सगळं चांगलं झालं असलं तरी कणकवली नगरपंचायतीचे जे पारंपरिक नाले होते ते जवळजवळ 80% नाले बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण आता ते नाले खोलण्याची प्रक्रिया चालू आहे. जो सर्वात महत्त्वाचा जो डोकेदुखीचा नाला होता तो हा होता रामेश्वर प्लाझा ते गोकुळधाम. हा नाला आता 1 तासामध्ये आपण खाली करतोय. त्याच्यामुळे त्याच्यानंतर पाण्याची समस्या म्हणजे पाणी तुंबण्याची समस्या होणार नाही असं मला वाटतं. तहसीलदार साहेब, काय सांगाल? आपण प्रत्यक्ष बघितलं, इथं आलात आणि त्यावेळी पाणी तुंबलेलं आपणही पाहिलं असेल. सारस्वत बँकेमध्ये पाणी गेलं होतं, खाली तळमजल्यावरती व्यापारी गाळे होते त्यामध्ये पाणी घुसलं होतं. नागरिकांच्या निवासी इमारतीमध्ये जवळपास गुडघाभर पाणी तळमजल्यावरती होतं आणि आता आपण ही दुरुस्ती केलेली आहे. काय सांगाल या संदर्भात? या संदर्भात गेली 2-3 दिवस सतत पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे जे शहरातलं गटाराचं पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात येतं आणि इथं हायवेचं काम झाल्यानंतर हायवे संपल्यानंतर जी पुढचं गटार होतं
ते छोटं होतं आणि त्या ठिकाणी आपण आता नगराध्यक्ष म्हणते तसे की हायवेवाल्यांना आपण जे सांगत होतो की तुम्ही हे पूर्ण करा गटाराचं काम, परंतु त्यांच्याकडून ते झालं नाही आणि आज ही परिस्थिती ओढवली. तर या ठिकाणी जेव्हा आम्हाला तात्काळ समजलं त्यावेळी तात्काळ JCP मागवला, पोकलँड मागवलेला आहे, तो आता येतो आहे. आपल्याला हे पाणी एक तासाभरात कमी झालेलं दिसत. तहसीलदार साहेब तुमच्याकडे नगरपंचायतचा चार्ज आहे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून. तासाभरात पाणी कमी होईल, तात्पुरतं कमी होईल पाणी, परंतु इथून पुढे जोडणारं जे पाणी निसरवण्यासाठी पाईप लागतील ते घालणं खरं म्हणजे गरज आहे. कायमस्वरूपी व्यवस्था होणं गरजेचं आहे. यासाठी काय करणार आहात? पाईपसुद्धा आपण मागवलेला आहे. आता पहिलं पाणी मोकळं झालं, पाण्याचा निचरा झाला की आपण पाईप ही टोटल माती बाजूला करून या ठिकाणी पाईपसुद्धा आपण टाकण्याची व्यवस्था करणार आहोत. एकंदर आपण पाहिलं की इथं रामेश्वर प्लाझामधील पाणी जे असेल ते निचरा होण्यासाठी इथं तहसीलदार असतील, प्रभारी मुख्याधिकारी जे आहेत रमेश पवार असतील म्हणा किंवा नगराध्यक्ष समीर नलाडे आणि त्यांची सर्व नगरसेवकांची टीम जी असेल, सत्ताधारी असतील किंवा विरोधी असतील, हे सर्व इथं दाखल झालेले आहेत आणि येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांनी जे गटर तुंबलं होतं ते मोकळं केलेलं आहे. गत वर्षाची पुनरावृत्ती होण्याची भीती तुर्तास तरी टळलेली आहे, परंतु याच्यावरती कायमस्वरूपी उपाय होण्याची गरज आहे आणि जोपर्यंत हा कायमस्वरूपी उपाय होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा ही भीती येथील नागरिकांच्या आणि येथील व्यापाऱ्यांच्या मनावरती किंवा त्यांच्यावरती एक टांगती तलवार जी असणार आहे ती असणारच आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. कणकवली शहरातील रामेश्वर प्लाझा इथं तुंबलेल्या गटाराला नगरपंचायतचा गलथान कारभार कारणीभूत असल्याची टीका विरोधी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी व्यक्त केली आहे. हे जे पाणी आता धरलेलं आहे हे काय रामेश्वर प्लाझा म्हणा की आजूबाजूच्या परिसरातील लोकांना नवीन नाही आहे. गेल्या वर्षी याचा सगळा अनुभव या लोकांनी घेतलेला होता. नगरपालिकेच्या नियोजन ह्या गोष्टी नसल्यामुळे आणि गलत कारभार असल्यामुळे हा नाला त्यावेळी जो साफ करायला पाहिजे होता, ज्यामध्ये आता एका तासामध्ये काम केलं जातं, ते गेले वर्षभरापासून आपला अनुभव होता की ते पाणी अशा पद्धती येतं आहे आणि असे नाले साफ करायला पाहिजे होते. ते जर तेव्हाच साफ केले असते तर आज लोकांवर पाणी जाण्याचा संकट निर्माण झाला. तुम्ही या भागातल्या सगळ्या लोकांना विचारून या, पाहिजे चौकशी करा. सर्व लोक तुम्हाला सांगतील की गेली वर्षभर हे नगरपंचायतीकडे याबद्दलच्या तक्रारी, याबद्दलच्या पाणी संदर्भातली जे काही प्रॉब्लेम आहेत ते सगळं नगरपालिकेने त्यांनी सांगितलेले आहे आणि नगरपालिकेने त्यावेळी प्रशासनाने ते करायला पाहिजे होते, परंतु इथे लक्ष न देऊन परत तीच पुनरावृत्ती नगरपालिकेने आज कणकवलीमध्ये घडवली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या बळीराजा आत्मसन्मान या योजनेचा गुरुवारी प्रारंभ होणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात ही योजना सुरू होणार असून देवगड इथं खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी दिली आहे. उद्या 9 तारखेला श्री भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बळीराजा आत्मसन्मान योजनेचा शुभारंभ हे आपण वैभववाडी येथे सुवर्णमंगल कार्यालय येथे 3 ते 5 संध्याकाळी या वेळामध्ये आपण करण्याचे ठरवलेले आहे. या कार्यक्रमाला श्री आपले शिवसेनेचे कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या हस्ते हा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी हे ते उपस्थित राहतील. तसेच जे आमचे लाभार्थी आहेत या योजनेचे ते शेतकरी मित्रही आमचे येथे शेतकरी बांधव आमचे उपस्थित राहतील. याचा देवगडमध्ये उद्या सकाळी याचा शुभारंभ खासदार देवगड तालुक्याचा शुभारंभ हा आमचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्या हस्ते 11:30 वाजता तिथे संपन्न होणार आहे. तिथे त्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी, तहसीलदार व कृषी अधिकारी हे सर्वच तिथे देवगडमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि तिथे हा
चांगल्या प्रकारे या योजनेचा शुभारंभ तिथे केला जाईल. वैभववाडीमध्ये सर्व तहसीलदार, कृषी अधिकारी व संबंधित सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमचा सर्वांचा हा प्रयत्न आहे, जेणेकरून त्यांना एक शाश्वत विकासाकडे आपण नेऊ शकू आणि त्यांना एक उत्पन्नाचा वार्षिक उत्पन्नाचा स्तोत्र आपण या योजनेच्या माध्यमातून निर्माण करून देणार आहोत. या वर्षी आम्ही 50,000 काजू कलम या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा, तसेच त्या शेतकऱ्यांना सेंद्रिय खत ही सुद्धा आम्ही पुरवणार आहोत आणि 3 वर्ष सतत त्या शेतकऱ्याला त्या झाडांच्या संगोपनासाठी खत आणि फवारणी कीटकनाशक औषधं ही आमच्या भैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्याचा आमचा संकल्प आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी हा या योजनेचा लाभधारक कसा होईल यासाठी आम्ही सर्वजण नक्कीच प्रयत्न करू, जेणेकरून या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शेतीची काजूची क्रांती होईल आणि काजूपासून चांगलं प्रकारचं उत्पन्न या भागामध्ये मिळतंय आणि कोकणातला काजू हा एक चांगलं उत्पन्न देणारा असं झाड आहे आणि त्याच्यापासून त्या एका कुटुंबाचं चांगल्या प्रकारे संगोपन होऊ शकतं. तसेच या जास्तीत जास्त काजूचं पीक शेतकऱ्यांनी घ्यावं, या मागचा त्यांना प्रोत्साहन मिळावं हा या मागचा आमचा उद्देश आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका, पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं, वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ऍडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे, संचालक, अध्यक्ष स्थानिक समिती, 9422 43 58 33. श्रीनाथकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM, 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर.
गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा। कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा। साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ। संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09। तुमचा यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी। प्रवेश सुरू, ॲडमिशन ओपन। IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी, ऑनलाईन बॅचेस सुरू। मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत। हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा। तुमच्या यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी, श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुंबरमळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158 78 83 45, परब मॅडम 94 052 38 763, रुपनर सर 94 20 97 78 22, राहुल सर 94 033 50 474, मुनगेकर सर 70 577 44 88 5। सिंधुदुर्ग अकॅडमी। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया यानंतरची बातमी। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार वेगवेगळ्या माध्यमातून संदेश देताना पाहायला मिळत आहेत। त्यातच सिंधुदुर्ग, गोवा, पुणे आणि मुंबईमधील कलाकारांनी देखील कोरोनावर मात करण्यासाठी अनोखा संदेश दिलाय। पाहुयात। नमस्ते। सभी जगहों पे धुआं ही धुआं उठ रहा है। इस बीमारी से बचने के लिए सभी आदमी घर पर ही बैठे, लेकिन कितने दिन तक इस बीमारी को हम भगा सकते, तो सिर्फ रूल्स फॉलो करके। तो ये सभी आदमी कौन से रूल्स फॉलो करने के लिए कह रहे हैं, आइए अब देखते हैं। घर से बाहर निकलते ही मुंह पे मास्क लगाना, घर पर आते ही हाथों को अच्छी तरह धोना है। इस बीमारी को हमें जड़ से उखाड़ कर फेंक। पुलिस यंत्रणा आप सब के लिए दिन रात खड़ी है। बस इसी का नाम कोरोना है, ये अभी सब संसार जान गया है। इस बीमारी को हमें जड़ से उखाड़ कर फेंकना है। बाहर से आने वाले हमारे कामगार बंधुओं को क्वारंटाइन करना जरूरी है। इस बीमारी को हमें जड़ से उखाड़ कर फेंकना है। की धार से या बंदूक के गोली से कोरोना मरता है, तो ये सब रूल्स फॉलो करके, उन्हीं शस्त्रों को फॉलो करके हमें ये जंग जीतनी है। तभी फिर से सजेगा हिंदुस्तान, फिर से आएगी चेहरे पे मुस्कान। स्टूडियो में हम फिर से नाचेंगे, रोल कैमरा एक्शन, डायरेक्टर बोलेंगे, फिर से त्योहार मनाएंगे, सभी जगहों पे खुशियाँ लाएंगे, गली मोहल्ला शहर रोशनी से चमकाएंगे, गणपति बप्पा मोरिया बोल के धूमधाम से मिराणू निकालेंगे, हमारे छत्रपति शिवराय जी के किलों पर फिर से रौनक लाएंगे, जात पात सब भुलाकर फिर से एक हो जाएंगे, क्योंकि हम झुकना नहीं झुकाना जानते हैं। कोरोना जैसे आए चले गए बहुत, अपने कहने वाले अपनों से ही पराये हो गए। इस वीडियो को वीडियो समझकर मत देखिए, क्योंकि हमें ये जंग जीतनी है।
ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. पावशी, पंढूर, हुमरमळा, अणाव या चारही भागात मुंबई गोवा महामार्ग नजीक पुराचं पाणी आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय, तर काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटलाय. मी ज्या ठिकाणी उभा आहे तो मुंबई गोवा महामार्ग हुमरमळ्याच्या ठिकाणी आहे. इकडे आपण पाहतोय अगदी वरची हुमरमळावाडी या ठिकाणी आपण थांबलोय. खरं तर मुंबई गोवा महामार्गाच्या पलीकडे एक पीठ ढवळ नदी जी वाहते ती अगदी ओव्हरफ्लो झालेली आहे आणि ओव्हरफ्लो होऊन तिचा जो पाण्याचा प्रवाह आहे तो अगदी रस्त्याच्या पलीकडे जाताना आपण पाहतोय. जर ज्या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी अगदी रोडवर पाणी येण्याची शक्यता आहे. मात्र जर असा धोधो पाऊस सुरू राहिला तर हे पाणी रस्त्यावर आल्यावर वाहतूक ठप्प होण्याची चिन्ह इकडे दिसत आहेत. तर उजव्या साईडला अगदी पंचायत समिती उपसभापती जय भारत पालव यांच्या घराकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर पूर्णपणे पाणी आलेलं आहे आणि पाणी आल्यामुळे हा रस्ता पूर्ण ठप्प झालेला आहे. अगदी पंचायत समिती जे उपसभापती आहेत त्यांना सुद्धा ओरोसमध्ये थांबावं लागलेलं आहे. अगदी त्या गावठणवाडीचा पूर्णपणे ह्या रस्त्याशी संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. मी जिथे उभा आहे तर सिंधुदुर्ग अगदी मुंबई गोवा महामार्गावर उभा आहे. मुंबई गोवा महामार्गावर जिथे हुमरमळा स्टॉप आहे तिथेच मी थांबलेलो आहे. परंतु एका साईडला बघतो की जी पीठ ढवळ नदी आहे त्या पीठ ढवळ नदीचं पूर्णपणे पाणी ओव्हरफ्लो होऊन आता हायवेच्या दिशेने चालू झालेलं आहे. ज्या ठिकाणी आपण बघतोय त्या ठिकाणी पूर्णपणे अगदी पाण्याचा पूर्ण धोध सकाळपासूनच अगदी जवळजवळ पावसाने कहर केलेला आहे आणि ह्या पावसाचा मात्र फटका इथल्या शेतकरी लोकांना बसतोय. एकंदरीत मुंबई गोवा महामार्ग काही काळ ठप्प होण्याची शक्यता आहे. एकंदरीत पावशीमध्ये सुद्धा जर बघितलं तर काही घरांना पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे आणि पुराच्या पाण्याने वेढलेलं असताना संपूर्ण त्या लोकांना मात्र आतमध्येच राहणं पसंत केलं तर काही लोक रस्त्यावर. हुमरमळ्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाहतोय आपण इकडे हुमरमळ्याची जी लोक आहेत ती ते रस्त्यावर येऊन थांबलेली आहेत. म्हणजे पाण्याचा प्रवाह आहे तो एवढ्या जोरदार पद्धतीने चालू झालेला आहे की जेणेकरून पाण्याचा प्रवाह तो मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे आणि जर धोधो पाऊस जर राहिला तर मात्र रस्त्यावर पाणी येऊन मुंबई गोवा मार्ग ठप्प होण्याची इथे हे होते. एकंदरीत ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी मुंबई गोवा महामार्ग आपण पाहतोय पाण्याच्या दिशेने पूर्णपणे मात्र हे होत चाललेली आहे. कॅमेरामन सिंधुदुर्ग लाईव्ह हुमरमळा. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची आधारवड असलेल्या सिंधुदुर्ग बँकेनं आपलं फेसबुक पेज तयार केलं असून यामुळे बँकेच्या नवनवीन योजना आता सर्वांना सोशल मीडियावर त्वरित समजण्यास उपयोग होणार आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या ग्राहकांना नेहमी अपडेट राहता येणार आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली आहे. त्यांच्याशी संवाद साधला आमचे चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांनी. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आज अनेक विविध प्रकारच्या योजना पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करत असताना फेसबुक पेजचा सुद्धा आज उपयोग केलेला आहे. आज लॉन्चिंग फेसबुक पेजचं झालेलं आहे. आपण जिल्हा बँकेचे सन्माननीय अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे ही संकल्पना आहे. नेमकं फेसबुक पेजच्या माध्यमातून जिल्हा बँक ग्राहकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार आहेत. सावंत साहेब नमस्कार. नमस्कार. नेमकी आज आपण फेसबुक पेजचं लॉन्चिंग केलंय, काय सांगा. जिल्हा बँकेचं फेसबुक लॉन्चिंग करण्याचा उद्देश एकच आहे की या जिल्हा बँकेची पूर्णपणे प्रणाली CBS प्रणाली झालेली आहे, संगणक प्रणाली झालेली आहे. आज RTGS असेल, NFT असेल, आज गुगल पे असेल, वेगवेगळ्या मोबाईल बँकिंग असेल, या सर्व सुविधा नॅशनलाइज बँकेप्रमाणे जिल्हा बँकेमध्ये दिल्या जात आहेत. आज असलेले जिल्हा बँकेचे जे काही ग्राहक आहेत ते सुद्धा फेसबुक लाईव्हचा वापर करतायत. त्यांच्यापर्यंत जिल्हा बँकेच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत, मग त्या कर्जाच्या असतील, ठेवीच्या असतील, या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या आधुनिक पद्धतीने जी काही यंत्रणा चालू झाली आहे, जी प्रणाली चालू झालेली आहे फेसबुकच्या माध्यमातून, ती ग्राहकापर्यंत नेणं आणि ग्राहकापर्यंत योजना नेण्याचं काम आज जिल्हा बँकेने संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे. त्या पद्धतीत फेसबुक लॉन्चिंग झालेलं आहे आणि निश्चित जिल्हा बँकेचा ग्राहकांना फायदा होईल, जिल्हा बँकेला त्याचा फायदा होईल आणि निश्चितच इतर राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे सुद्धा जिल्हा बँक त्या सेवेसाठी अत्यंत तत्पर असल्याचा या माध्यमातून आम्ही सुरुवात केलेली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन
प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कणकवली शहरातील रामेश्वर प्लाझामध्ये पाणी घुसून पूरस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षी देखील याच ठिकाणी पाणी तुंबून लाखोंचं नुकसान झालं होतं. हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या मुजोरपणाचा फटका पुन्हा एकदा येथील नागरिकांना बसलाय. याचा आढावा घेतलाय आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी. दिलीप बिल्डकॉननं महामार्गाची उंची वाढवल्यानं रस्त्यावरून येणारं पाणी सखल भागात घरांमध्ये पोहोचलंय. पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर यांच्या गोविंद कॉम्प्लेक्स मध्ये व त्यांच्या घरात पाणी शिरलंय. त्यांच्या मागे राहणाऱ्या भंगारवाल्यांना त्यांनी सुखरूप बाहेर काढलंय. ओरोस येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय देखील पाण्यानं वेढलंय, तर ख्रिश्चनवाडीतील घरांमध्ये पाणी गेल्यानं त्यांना तिथून बाहेर काढण्यात येतंय. देवयानी वरसकर, मुख्यालय प्रतिनिधी, सिंधुदुर्ग. आपण बघतोय मी आता हुमरमळा, सिंधुदुर्ग नगरीच्या बाजूचं एक छोटंसं गाव आहे हुमरमळा, तिथे हायवेवरती उभी आहे. आणि काल पासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सिंधुदुर्ग नगरीच्या हायवेच्या दोन्ही बाजूला पाण्याचा मोठा विळखा पडलेला आपण बघू शकतोय. आपण बघू शकतो इथे कधीच पाणी या बाजूला भरलेलं नव्हतं. आज हे दुथडी भरून पाणी वाहत आहे आणि जे माड आहेत आजूबाजूला ते सुद्धा अर्धे अधिक पाण्याखाली गेलेले आहेत. तशीच काहीशी परिस्थिती हायवेच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा आहे. आणि असं म्हटलं जाते की दिलीप बिल्डकॉनने हा जो काही हायवे केलेला आहे त्या हायवेची उंची वाढवलेली आहे. आणि गेल्या वर्षीपासून जी काही अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे आणि त्यांनी जो भराव घातलेला आहे त्यामुळे या ठिकाणी जे काही पाण्याचं जे काही निचरा व्हायला पाहिजे आहे तो होऊ न शकल्यामुळे हे पाणी पूर्णपणे इतस्ता भरलेलं आहे. अशीच काहीशी परिस्थिती सिंधुदुर्ग नगरीमध्ये सुद्धा आज सकाळपासून होती. सिंधुदुर्ग नगरीच्या फाट्यावरती म्हणजे जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्यापासून ते जिजामाता फाटा म्हणजे जो दुसरा ओरोसकडचा फाटा आहे तिथे पाणी पूर्णपणे तुंबलेलं होतं. आणि सिंधुदुर्ग नगरीच्या आजूबाजूला पूर्णपणे पाणी होतं, दोन्ही बाजूला पाणी होतं. आणि तिथली ख्रिश्चनवाडी जी आहे ती ख्रिश्चनवाडी म्हणा किंवा जिजामाता फाट्याकडचा पूर्णपणे परिसर म्हणा हा पूर्णपणे पाण्याने वेढला गेलेला होता. आणि ख्रिश्चनवाडीमध्ये तर एवढी परिस्थिती आलेली होती की तिथल्या घरांमधल्या लोकांना अक्षरशः दोरखंड टाकून पाण्याबाहेर म्हणजे घरातून बाहेर काढावं लागलेलं आहे. तशीच काहीशी परिस्थिती ओरोस फाट्यावरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या नजीकची होती. तिथे पंचायत समिती सदस्या सौ सुप्रिया वालावलकर यांचं घर आहे आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं. आणि त्यांच्या घराच्या मागे एक जे घर होतं सुधरीक यांचं, त्या सुधरीक यांच्या घरातल्या कुटुंबियांना अक्षरशः दोरखंड टाकून पाण्याबाहेर घ्यावं लागलेलं आहे. आणि काही क्षणात पाणी वाढल्यामुळे त्या लोकांची परिस्थिती ही फारच गंभीर अशी झालेली होती. आणि आपण बघू शकतोय इथे हे पाण्याचा जो लोट आहे तो आपण बघू शकतोय इथे. आणि हा हायवे आहे, या हायवेच्या बाजूला एवढं पाणी कधीच साठलेलं नव्हतं. किंबहुना हायवेच्या बाजूने हे जाणारं जे काही पाणी आहे हे कधीच कोणी बघितलेलं नव्हतं. त्यामुळे हा जो काही परिसर आहे हा पाण्याने वेढला गेलेला आहे. आणि आपण बघतोय हा जो भराव आहे तो पण आपण बघतोय आणि त्या भरावाची उंची जी काय आहे ती पण आपण बघतोय. आणि एकूणच या हायवेच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा म्हणजे पलीकडच्या बाजूला सुद्धा आपण पाणी बघतोय. त्या बाजूला सुद्धा पूर्णपणे पाण्याने तो परिसर पूर्णपणे वेढला गेलेला आहे. लोकांची शेती जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आपण बघतोय. आणि पाऊस जर मुसळधार पडत जर राहिला तर ही परिस्थिती काही म्हणजे रात्रीपर्यंत गंभीर होण्याची शक्यता आहे. ओरोस मधल्या बऱ्याच जणांना घरांमधून बाहेर काढलेलं आहे. परंतु तरीही जर ही परिस्थिती म्हणजे पावसाची परिस्थिती अशीच रात्रभर किंवा संध्याकाळपर्यंत जर राहिली तर हा जो काही ओढा आहे किंवा हा जो काही पाण्याचा लोट आहे तो हुमरमळ्यातल्या किंबहुना हा जो काही परिसर इथला आहे तिथपर्यंत म्हणजे अणावपर्यंतचा जो पंढूरपर्यंतचा जो परिसर आहे तिथपर्यंत हा पाण्याचा लोट जाऊ शकतो निश्चितच.
आणि अशीच काहीशी परिस्थिती ओरोसमध्ये सुद्धा आहे. ओरोसमध्ये सुद्धा जर पावसाचा जर हा ओघ जो आहे हा जर असाच सातत्याने राहिला तर ओरोसमध्ये सुद्धा संध्याकाळपर्यंत पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि ओरोसमधल्या म्हणजे जिल्ह्याचं मुख्यालय जे आहे तिथल्या फाट्यावरील किंवा हायवेच्या दुतर्फा असलेल्या घरातील लोकांना बाहेर अक्षरशः काढून त्यांना सुरक्षित स्थळी द्यावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. धन्यवाद. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. राणेंच्या मेडिकल कॉलेजला उद्धव ठाकरेंनी दिली एका क्षणात मंजुरी. बिनबुडाचे करू नयेत आरोप, खासदार विनायक राऊत यांचा टोला. महामानवाच्या निवासस्थानाची अज्ञातांकडून तोडफोड. आणि कणकवलीत गटार झाली खुली, सिंधुदुर्ग लाईव्हचा इम्पॅक्ट. हेडलाईन्सची प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. ड्वाइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. ड्वाइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. ड्वाइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. परब ॲग्रो सर्व्हिसेस, ॲग्रिकल्चरल कन्सल्टंट व गार्डन डेव्हलपर्स. प्रोप्रायटर ऋषिकेश परब, MSc ॲग्री. कृषी सेवा केंद्र कट्टा, तालुका मालवण. कृषी सेवा केंद्र मालवण बाजारपेठ. कृषी सेवा केंद्र कुडाळ बाजारपेठ. सर्व प्रकारची खतं, कीटकनाशक, बियाणं, अवजारे इत्यादींचे वितरक. फोन नंबर 023 62 22 32 47. मोबाईल नंबर 9422 05 52 47 आणि 9422 33 12 47.